अमरावतीच्या मेळघाटामध्ये आदिवासी बांधवांच्या हाताला काम नसल्याने राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे दिली जातात। याच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो। मात्र मेळघाटातील रोजगार हमी योजनेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत। याचा थेट फटका आदिवासी बांधवांच्या कामावर पडला आहे। यासाठी आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढावा आणि पुन्हा पूर्ववत रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी हातात मागण्यांचे फलके घेऊन नारेबाजी करण्यात आली। सरकारने मेळघाटातील आदिवासी बांधवांना कामे सुरू करून न्याय द्यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला। ब्युरो रिपोर्ट एमए न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। युवक कांग्रेस जिंदाबाद। गरीब का सहारा बनेगा हमारा, गरीब का सहारा बनेगा हमारा। मनरेगा बचाओ देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ। मेळघाटमधील मनरेगाचे काम त्वरित सुरू झालेच पाहिजे, कामे त्वरित सुरू झालेच पाहिजे। मनरेगा बचाओ देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ, देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ। तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। या कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। मनरेगा कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। देश बचाओ, मनरेगा बचाओ देश बचाओ। अरे देश का नेता कैसा हो? राहुल गांधी जैसा हो। युवक कांग्रेस जिंदाबाद जिंदाबाद। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। युवक काँग्रेस जिंदाबाद। स्त्री रुग्णालय जे आहे ते स्त्री रुग्णालय गोरगरीब लेकीबाईंच्यासाठी अत्यंत आधाराचं एक केंद्र असतं। मात्र अलीकडच्या काळामध्ये डफरींचा जो गैरकारभार चाललेला आहे, अत्यंत हलगर्जीपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे, त्याचा बळी खारतळेगाव येथील एक पल्लवी गुडदे नावाची जी एक विवाहिता होती, तिनं आपला जीव गमावला। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन जे आहे ते डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे, मात्र काँग्रेस या सगळ्या प्रकरणाच्या पाठीशी आहे आणि त्या पल्लवीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज या युवक काँग्रेससोबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर पल्लवी गुडदेच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत आणि जोपर्यंत त्या पल्लवीला न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या विविध ज्या काही विभाग आहेत ते पल्लवीच्या न्यायासाठी येणाऱ्या काळातील प्रत्येक गोरगरिबांच्या महिलेच्या संरक्षणासाठी आम्ही काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। पूर्ण जिल्ह्यातील युवक इथे मनरेगाचे मेळघाटमधील 27 तारखेपासून कामं पूर्णपणे बंद झालेले आहे। आमच्या आदिवासी मजुरांचं फक्त त्याच्या मनरेगाच्या कामावरच उदरनिर्वाह चालतो। त्यामुळं त्वरित कामं सुरू करण्यासंदर्भात युवक काँग्रेसची आमची मागणी आहे। जर तात्काळ सरकारने याबद्दल दखल घेऊन काम सुरू नाही केले तर आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू। किती दिवसापासून 27 तारखेपासून पूर्ण राज्य पातळीवर मनरेगाचे जेवढेही कर्मचारी आहेत ते सगळे संपावर आहेत। त्याच्यामुळं पूर्णपणे 27 तारखेपासून मेळघाटमधील आदिवासी मजुरांचे काम बंद आहेत, ते तात्काळ सुरू करण्यात यावे या संदर्भात आमचं आज निवेदन आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून।